नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यारूप असल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण खूप अशा प्रमाणामध्ये तापले आहे। गेल्या काही वर्षापासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलन करत आहे। अनेक मोर्चे, बैठका, चर्चा आणि सरकारी आश्वासने यानंतरही हा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नसल्याची भावना समाजामध्ये आहे। मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व म्हणून सर्वांसमोर आलेले आहेत। त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातील मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद देखील मिळतो। लाखो लोकांनी शांततेच्या मार्गाने आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दिला आहे। अनेक वेळा सरकारसोबत चर्चा झाली, काही निर्णय जाहीर झाले, मात्र आंदोलनकर्त्यांच्या मते अजूनही अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसारच त्यांनी रखरखत्या उन्हामध्ये आपले उपोषण सुरू केले आहे। त्यांचे म्हणणे आहे की सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्ण अंमलबजावणी व्हावी आणि मराठा समाजाला न्याय मिळावा। त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरत आहे। मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक मोठा समाज असून शिक्षण, रोजगार आणि सरकारी सेवांमध्ये आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे। समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी संधी मिळवण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे। दुसरीकडे आरक्षण संदर्भामधील कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची असल्याचे सरकार आणि तज्ज्ञांकडून सांगितले जाते। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारवर पुन्हा एकदा दबाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। विविध राजकीय पक्षांनी देखील या विषयांवरती आपापली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे। काही पक्षांनी आंदोलनाला देखील पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन देखील केले आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ राजकीय नसून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो। अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांचे रोजगार आणि कुटुंबांचे भविष्य या विषयाशी जोडलेले आहे। त्यामुळे समाजामध्ये या प्रश्नाबाबत मोठी अपेक्षा आणि संवेदनशीलता दिसून येते। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं रखरखत्या उन्हामध्ये कुठल्याही पद्धतीचा सावली न घेता एकदम 42 ते 43 डिग्री सेल्सिअस अंशामध्ये ते बाजीवरती बसून हे उपोषण करत आहे। तर मित्रांनो, यावेळेस तरी सरकारला श्री माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन ते खरंच यावेळेस त्यांच्या मागण्या पूर्ण करतील का, की अजून काहीतरी वेगळंच कारण देऊन त्यांना यातून परत बाजूला केला जाईल? काय वाटतं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।